नागपुरात मुख्यमंत्री फडणवीसांचा जैन झीन सोबत संवाद। जैन झीनच्या मनातील प्रश्नांना फडणवीसांची उत्तर। मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून मैदानावरील टाइम वाढवण्यासाठी प्रयत्न करणार, मुख्यमंत्र्यांची माहिती। नगरसेवक होईन असं कधी वाटलं नव्हतं, पण मुख्यमंत्री झालो ही लोकशाही आणि संविधानाची ताकद। जैन झीन सोबत संवाद साधताना मुख्यमंत्र्यांचं विधान। मुख्यमंत्री पदावर असताना रोज नवी आव्हानं पार करावी लागतात, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया। राहुल गांधींच्या सभा सुरू झाल्यानंतर भाजपला जाग आली। मुख्यमंत्र्यांचा जैन झीन संवाद कार्यक्रम पेड। संजय राऊतांचा आरोप, भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा टोला। भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाची पालिकेतील गटबाजीवर नाराजी। महापौर रितू तावडे यांच्याबाबतच्या वादांची पक्षाकडून गंभीर दखल। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत आज तिरंगा रॅलीचं आयोजन। मुंबईतील मोकळी मैदानं वाचवण्यासाठी आदित्य ठाकरे मैदानात। आंदोलनात इतर पक्ष आणि मुंबईकर उपस्थित राहणार। मुंबईतील बुलेश्वर परिसरामध्ये गणपती आगमनावेळी दुर्घटना। गणपतीची 22 फूट मूर्ती कोसळून दोघांचा मृत्यू तर 5 जण जखमी असल्याची माहिती। अंगणवाडीतील तो न शिजणारा वाटाणा अमृता वहिनींना शिजवायला द्यायला हवा, वर्षावर पाठवायला हवा। रेश्मा पारधी निलंबन प्रकरणी संजय राऊतांची प्रतिक्रिया। 1 सप्टेंबरपासून ओबीसींचा देशव्यापी महाआंदोलनाचा इशारा। जनगणनेमध्ये ओबीसींच्या स्वतंत्र रकान्यासाठी आंदोलनाचा इशारा। 25 ऑगस्टला मुंबईत राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन। मीरा भाईंदरमध्ये भूमिपुत्रांच्या घरांवर बुलडोझर। राजकीय वातावरण तापलं। भूमिपुत्र आणि मराठी माणसाला हद्दपार केलं जात असल्याचा प्रताप सरनाईकांचा आरोप। भूमिपुत्र प्रशासनाकडे दाद मागणार। मुंबईमध्ये आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार आणि हार्बरवर कुर्ला ते वाशी दरम्यान मेगा ब्लॉक। साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही मोठी वाढ। गुळाच्या बाजारभावात प्रति क्विंटल 800 ते 1200 रुपयांची वाढ। ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार। दरांमध्ये आणखी चढ उतार होण्याची शक्यता। सर्वसामान्यांच्या ताटातला भातही महागला। तांदळाच्या घाऊक दरात सुमारे 11% वाढ। कोलम, इंद्रायणी, आंबेमोहर, बासमती तांदूळ महागला। संघटनेला बूथ पातळीपासून मजबूत करा आणि त्यासाठी जनतेशी थेट संपर्क वाढवा। भाजपच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पंतप्रधान मोदींचा कानमंत्र। सरकारच्या योजना आणि धोरणांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा, मोदींच्या सूचना।